खरं पाहिलं तर दादांच्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये 14 महिने मी त्या ठिकाणी होतो आणि त्यांच्याच आदेशाप्रमाणे उमेदवारी अर्ज दाखलही केला आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे समाजाच्या सर्व भावना लक्षात घेता ते उमेदवारी अर्ज मागेही घेतला आणि त्यानंतर कार्यकर्त्याच्या बैठकीमध्ये असं ठरलं की आपण कोणाला तरी पाठिंबा दिला पाहिजे, जो आपल्या समाजाला न्याय देऊ शकतो, त्याचे प्रश्न मांडू शकतो, त्या संदर्भात आपण पाठिंबा दिला पाहिजे. आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत. त्या अनुषंगानं मला जे उमेदवार आहे साहजिकच आहे, त्यांच्याबद्दल सगळी माहिती घेणं गरजेची होती. माहिती तर होतीच, पण मला निर्णय घ्यायचा होता. पार्श्वभूमी बघायला गेलं आदरणीय भाई केशवरावजी धोंडगे साहेब हे मुळात शेतकरी कामगार पक्षाचे. आमच्या घरावर सुद्धा आजही शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा आहे. माझ्या बाबाच्या समाधीवर सुद्धा शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा आहे आणि माझे पितृतुल्य आदरणीय गुरुनाथरावजी कुर्डे साहेब त्यांच्याशी मी सल्ला मशवरा केला आणि त्यांना सांगितलं बा मी काय करू आता निर्णय. बाबा असते तर मी त्यांना बोललो असं, तुम्हालाही बोललो असं, पण आता तुम्ही मला सांगा. तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की पुरुषोत्तम, वडील शेतकरी कामगार पक्ष केशवराव शेतकरी कामगार पक्षात होते, मी शेतकरी कामगार पक्षात आहे, तुझं लहानपण त्या शेतकरी कामगार पक्षामध्ये गेलं, तू निश्चित शेतकरी कामगार पक्षाच्या पाठीमागे त्या ठिकाणी उभा राहिलं पाहिजे, ही माझी तुला सूचना आहे. आणि त्या सूचनेच्या माध्यमातून आणि आशाताईने केलेल्या कामाच्या सर्व गोष्टीमुळं आणि त्यांनी मराठा समाजाच्या संदर्भामध्ये घेतलेल्या भूमिकेमुळं मी या ठिकाणी आशाताई यांना जाहीर पाठिंबा या ठिकाणी दर्शवलेला आहे आणि मला खात्री आहे की निश्चित या मनारखोर या पाठिंब्याच्या माध्यमातून आणि मी जे उमेदवारी अर्ज मागे घेतला समाहितासाठी, आज एका मिनिटामध्ये सकाळी एक पक्ष असतो आणि दुपारी एक पक्ष असतो, पण ती गोष्ट न करता मी समाजहितासाठी माझ्या उमेदवारी 5 वर्ष काम करून सुद्धा उमेदवारी मागे घेतली. निश्चित याचा सर्व मायबाप जनता जनार्दन विचार करेल आणि निश्चित आशाताईंना मोठ्या मताधिक्यानं या मतदारसंघामधून निवडून देते. तुम्ही प्रश्न विचारता का मी बोलणार? विचारणार. पुरुषोत्तम धोंडगे यांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे, कसा समझोता झालेला आहे आणि कशामुळे पाठिंबा? हो, पुरुषोत्तम भाऊचं बरंच कार्य आहे आणि त्यांची विचारधारा शेका पक्षाचीच आहे, कारण त्यांचे वडील शेका पक्षात 35 वर्ष इथं त्यांनी राज्य केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी ठरवलं की आपण योग्य उमेदवारालाच पाठिंबा द्यावा, जो आपल्या विचाराशी निगडीत आहे आणि जो मराठा समाजासाठी प्रश्न मांडेल, आणि त्यांना मी योग्य अशी वाटले म्हणून त्यांनी पाठिंबा दिला. त्यांच्याबरोबरच मननभाई चौधरी आणि सर्व टीमने, जफार खान आणि सर्व टीमने पाठिंबा दिलेला आहे. त्याचबरोबर लोह्याचे तिन्ही माजी नगरसेवक त्यांनी पण पाठिंबा दिलेला आहे. तर मला निश्चित खात्री आहे की ह्यांच्या पाठिंब्यामुळं बराच फरक पडणार आहे. आधीच जनतेमध्ये माझं नाव आहेच आणि कार्य पण आहे. तुम्ही जागोजागी खेड्यापाड्यात सगळे ऐकतात, पण ह्यांच्यामुळं शहरांमध्ये खूप फरक पडणार आहे आणि विजयाच्या दिशेनं आमची सीट जाईल असं मला निश्चित वाटतं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.